नीट घोटाळ्याचा मास्टर माइंड पी.व्ही. कुलकर्णी त्याच्या मूळ गावी म्हणजेच बीडमधल्या शाहूनगर भागात त्याचे वडिलोपार्जित घर पाडून कोट्यवधी रुपयांची 5 मजली टोलेजंग इमारत उभारतोय। या इमारतीचं बांधकाम करताना नियमांचं पालन केलं गेलं नसल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केलाय। नीट घोटाळ्यातून मिळालेला पैसा कुलकर्णीनं या बांधकाम क्षेत्रात गुंतवल्याचा दाट संशय असून या संपूर्ण प्रकरणाची आणि इमारतीची चौकशी होण्याची शक्यता आहे। नीट घोटाळ्याचे बीड कनेक्शन समोर आले आहे। यामध्ये बीड येथील मूळ राहणारा प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी हा मास्टर माइंड असल्याचं समोर आलंय आणि आपण सध्या बीड शहरातील शाहूनगर भागामध्ये आहोत। आपण पाहू शकतो या ठिकाणी बांधकाम सुरू आहे एका इमारतीचं। याच ठिकाणी कुलकर्णी याचं वडिलोपार्जित घर होतं आणि ते घर पाडून आता या ठिकाणी नवीन घर उभारलं जातंय आणि आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हे बांधकाम देखील प्रगतीपथावर आहे। अतिशय भव्य आणि टोलेजंग असं हे बांधकाम या ठिकाणी होणार आहे। जवळपास 5 मजली ही इमारत असणार आहे आणि या 5 मजली इमारतीमध्ये जवळपास 30 कुटुंबांना राहता येईल अशा पद्धतीने हे सगळं बांधकाम केलं जाणार आहे। यामध्ये काही पार्टनर देखील असल्याचं समोर आलंय, परंतु ते पार्टनर कोण आणि पी.व्ही. कुलकर्णी याचा यामध्ये किती टक्के हिस्सा आहे हे देखील अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी पी.व्ही. कुलकर्णी याच्याच मालकीची ही जागा असून आता या ठिकाणी हे जे भव्य संकुल उभारत आहे त्यामध्ये नीट घोटाळ्यातीलच पैसा वापरला गेला आहे का आणि त्यामध्ये जमवलेली माया अशी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करून त्याद्वारे आणखी पैसा कमवण्याचा सगळा प्रकरण आहे ते पी.व्ही. कुलकर्णींनी सुरू केलं होतं आणि या सगळ्याची चौकशी करावी अशी मागणी आता पुढे येत आहे। आता यामध्ये प्रशासन कशा पद्धतीनं कारवाई करतं आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी होते का आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या पी.व्ही. कुलकर्णीवर कठोर कारवाई होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।